नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपल्याला माहित आहे मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये आंदोलन करतायत आणि त्यांची मागणी कायदेशीर आहे किंवा बेकायदेशीर आहे हे वेगवेगळ्या लोकांकडून सांगितलं जाते. मात्र सरकारकडून सतत सांगितलं जातंय किंवा मुख्यमंत्र्याकडून सतत सांगितलं जातंय ही मागणी जी आहे ती बेकायदेशीर आहे आणि बेकायदेशीर मागणीला आम्ही कधीही मान्यता देणार नाही आहोत किंवा देता येत नाही. आणि कायदेशीर जी मागणी आहेत त्या मागण्या आम्ही आधीच मान्य केलेल्या आहेत किंवा अजून सुद्धा आम्ही बोलत आहोत की त्या मागण्या आम्ही ज्या कायदेशीर असतील त्या मागण्यावर विचार केला जाईल किंवा मान्य केल्या जातील. अशा प्रकारचं आपल्या श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांचं म्हणणं आहे. आणि या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी सुद्धा सुप्रीम कोर्टाचा सुद्धा निर्णय असा आहे की सरसकट मराठा समाज हा कुणबी ठरवता येणार नाही. म्हणजे आता मनोज जरांगे पाटलांची मागणी काय आहे? ओबीसी समाजामधून मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्यानंतर सरसकट मराठा समाज हा कुणबी आहे, म्हणजे मराठाच हाच कुणबी आहे आणि या समाजाला आरक्षण दिल्यानंतर सगळा जो समाज आहे मराठा समाज तो ओबीसी प्रवर्गामध्ये जाईल. मात्र सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आणि मनोज दादा जरांगे पाटील त्यांच्या एवढ्या मोठ्या आंदोलनाचं कुठंतरी यश हे अपयशामध्ये बदलत आहे काय, असा प्रश्न आता पडलेला आहे. नेमकं घडले काय, सविस्तर पाहूयात. नमस्कार, मी रणजित. मित्रांनो, या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात. मंडळी, महाराष्ट्रामध्ये सध्या मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाची जोरदार चर्चा आहे. मुंबईमध्ये जे काही होत आहे, मुंबईमध्ये जे काही घडतंय ते अवघ्या महाराष्ट्रात चर्चेला जाते. आणि याचं कारण म्हणजे मुंबईमध्ये ज्या काही घटना घडतायत त्या अतिशय वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडतायत. मुंबईमध्ये कधीही कायद्याच्या बाहेर न चालणारी मुंबई आज मात्र एक वेगळ्याच नियमामध्ये चालत आहे आणि ते नियम आहेत मराठ्यांचे आणि ते नियम आहेत मनोज जरांगे पाटलांच्या शिलेदारांचे म्हणजेच मराठ्यांचे. आणि या नियमानुसार ही मुंबई चालत आहे. मात्र कुठेतरी आता थांबण्याची गरज आहे असं सरकारला वाटत आहे. कारण सरकारनं 2 दिवसापूर्वी किंवा 2 दिवसापासून जी काही सरकारची भाषा बदलली आहे, सरकारच्या लोकांची भाषा बदललेली आहे आणि याच भाषेमुळे कुठेतरी वाटतंय की आता मोठा दबाव हा सरकारच्या यंत्रणेवर, प्रशासनावर किंवा सरकारवर आलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टीमुळे कुठेतरी मनोज दादा जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मोठं यश येतं की काय, असा प्रश्न सुद्धा आता पडायला लागलाय. याचं मुख्य कारण आपण जर पाहिलं तर नितेश राणे असतील किंवा नितेश राणेंनी जे काही आता जरांगे पाटला बाबत बोलताना जी काही नमती बाजू घेतलेली आहे त्या नमती बाजू पाहिले किंवा वेगवेगळे लोक जे जरांगे पाटलावर मोठमोठ्या याच्यामध्ये बोलत होते ते मात्र आता कुठेतरी नमलेले पाहायला मिळत आहेत. आणि सरकारचे समिती असेल, सरकारचे जे काही आपण म्हणतो शिंदे समिती जी काही स्थापन केली होती ती शिंदे समिती सुद्धा आता श्री मनोज जरांगे पाटील यांच्याकडे जाऊन आलेली आहे. आणि या सगळ्या गोष्टीमुळे आता मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाला यश येण्याची शक्यता आहे. मात्र एका गोष्टीवर मनोज दादांचं जे काही स्वप्न ते अधूर राहू शकतं का, असा प्रश्न पडतो. कारण 2003 मध्ये एक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला होता. एका माणसाचं सुप्रीम कोर्टानं कुणबी प्रमाणपत्र रद्द केलं. कारण याचं कारण होतं ओबीसीतल्या एका माणसानं ते त्याला अपोजिट विरोध केला आणि ते कोर्टामध्ये याचिका दाखल केली की या माणसाला आपण ओबीसी प्रवर्गातून प्रमाणपत्र जे आहे देऊ नये आणि या माणसाला ओबीसी ठरू नये. आणि त्याच्यामुळे काय होईल तर सगळा मराठा समाज हा ओबीसी समाजामध्ये येईल, सगळा मराठा समाज हा ओबीसी प्रवर्गामध्ये येईल. आणि यावर कोर्टानं सांगितलं होतं की बरोबर आहे, ही मूर्खता ठरेल जर आपण कुणबी प्रमाणपत्राची मान्यता दिली तर मात्र पुढं सर्व मराठा समाज हा कुणबी ठरेल आणि ही एक सामाजिक मूर्खता ठरेल. म्हणून सुप्रीम कोर्टानं असेल किंवा हायकोर्टानं असेल त्यावेळेस हा निर्णय रद्द ठरविला होता. आणि याच्यामुळेच आता एक मोठी धास्ती ही मराठा समाजाला आहे, मोठी धास्ती ही मनोज दादा जरांगे पाटलांना आहे, अशा प्रकारची माहिती आहे. परंतु मनोज दादा जरांगे पाटलांनी याच्यावरही मार्ग काढलेला आहे. याच्यावर मार्ग असा काढलेला आहे, त्यांनी सांगितलेला आहे सरसकट हा शब्द बाजूला काढा. म्हणजे सरसकट नाही न म्हणता ज्या माणसाला जो माणूस कुणबी आहे त्याच माणसाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचे, ज्या माणसाला कुणबी नाही त्या माणसाला कुणबी प्रमाणपत्र नाही, असं म्हणजे सगळा मराठा समाज सगळ्यांच्या नोंदी तर सापडणारच आहेत. कारण मराठवाड्यामध्ये गॅझेटमध्ये जे हैदराबादचं गॅझेट आपण ऐकलं त्या गॅझेटमध्ये असा उल्लेख आहे की सर्व मराठवाडा हा कुणबी आहे, एकही तिथं मराठा नाही आहे. आणि याच्यामुळे
मराठा समाज हा जाऊ शकतो, मात्र सरसकट शब्द हा जर काढला, जरा जरांगे पाटील म्हणतायत तसं, तर नक्कीच मनोज जरांगे पाटलांची